जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर। श्री राम जय जय राम। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझा दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। आता सद्गुरु वर्णवेना हेची माझी वर्णना। ही वर्णना हीच आहे। मायेचा आधार घेतला तर काय झालं की मायेचा भरोसाच तुटला। कारण परब्रह्म जे आहे सद्गुरु परब्रह्म स्वरूप झालेले आहेत आणि परब्रह्म हे काय सांगितलं की एकम अद्वितीयम आहे, एकमेवा द्वितीय आहे। मग आता तर त्याला पाहणारा दुसरा कोणी नाही, मग त्याचं वर्णन तरी कसं होणार। आणि मग ती जर ज्ञेय वस्तू नाही आहे तर त्या ज्ञेय वस्तूवर दुसरा काही भ्रम काही आरोप होण्याची शक्यताच नाही आहे। जर मला दोरी दिसली तर त्याच्यावर मला सर्प दिसेल, ते ज्ञेय आहे। पण जर तिथे परब्रह्म एकमेव अद्वितीय असं आहे तर भ्रम होण्याचा पण खरा प्रश्न येत नाही। मग आता त्यामुळे परब्रह्म एकमेवच आहे। आणि मग हे जगत काय आहे
तर हे परब्रह्माचंच रूप आहे. खरं म्हणजे परब्रह्मच वेगळ्या रूपात हे स्फुरित झालेलं आहे. मग जर आपल्याला जे दिसतं आहे ते जीव जो आहे तो अज्ञानाने भ्रांत आहे आणि तो हे नामरूपाचं जगत पाहत आहे. पण जर परमार्थाच्या दृष्टीने, ज्ञानाच्या दृष्टीने तिथे सगळं एकमेव अद्वितीय ब्रह्मच आहे. आणि म्हणूनच की आता ही जी वर्णना आहे तर हा विषय तर आपल्याला समजण्यासारखा, तर कारण हा विषय समजवण्याची ही वेळ नाही आहे. तर मग आता इथे आपण बघतोय की ही जी वर्णना केलेली आहे, ही जी सगळी वर्णना गुरुच्या प्रती, तर तिथे जर सांगितलं वर्णन करू शकत नाही, पण तरीसुद्धा की एवढ्या सगळ्या उपमा का बरं दिल्या आणि त्याच्यात काय सांगितलं की नाही ही उपमा काही लागू होत नाही, हे असं काही जमत नाही जे असं म्हटलं, तर त्याचा आता वेगळ्या रूपाने आपण अर्थ बघत आहोत. तर वेगवेगळे पैलू आपण पाहिले की जेव्हा हे पाहिलं की ही एक मोठी शिक्षण पद्धती आहे आणि त्या शिक्षण पद्धतीमध्ये 3 मुख्य घटक, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण. आणि मग ते शिक्षण काय देतात, तर हे ज्ञान, अध्यात्मविद्या विद्यानाम. ते विद्यांमध्ये अध्यात्मविद्या भगवंताची विभूती सांगितली. आणि ती विद्या कशी आहे त्यांनी इथे सांगितलं ना की ती विद्या अशी आहे की ती संपत नाही, ती कमी होत नाही. कधी जन्म जरी दुसरा मिळाला तरी ती विद्या काही नष्ट होत नाही. आणि एकदा का ती विद्या प्राप्त झाली, ते ज्ञान प्राप्त झालं, तर पुन्हा ते विस्मरण किंवा त्याचं अज्ञान कधीही होत नाही. अशी ही विद्या आहे. असे देणारे सद्गुरू, त्यांना काय वर्णन करायचं बरं. आणि ते विद्या जे देतात तेच होऊन जातात. म्हणजे गुरु आपणासारखे करीती तत्काळ त्यांच्यासारखंच ते करतात. महंते महंत करावे, महंतच आम्हाला करून टाकतात, स्वामी करून टाकतात ना. अशी ही सर्वश्रेष्ठ अशी विद्या जी आहे, तर खरोखर मग जर गुरूंसारखेच करतात तर गुरु कसे आहेत त्याचं वर्णन आपल्याला नक्कीच हे पाहायला पाहिजे. आपण पाहिलं ना, सागरासारखे नाहीत, याच्यासारखे नाही आहेत. हो, अगदी बरोबर. पण आत्ता जसं सांगितलं की आपण हे जे जगत पाहतो आहोत ते त्या मायेच्या आधाराने पाहतो आहोत. मायेच्या आधाराने जेव्हा पाहतो आपण तेव्हा तिथे ते नामरूपाचं जगत दिसतं. आणि त्या नामरूपाच्या जगतामध्ये मर्यादा आहे, दोष आहे, अपूर्णता आहे. आणि ती अपूर्णता पाहिली आपण आणि त्यामुळे तिच्या हा काही मायेच्या मध्ये दिसणार हे ते सद्गुरू होऊ शकत नाही असं म्हटलं. पण याच विभूती जेव्हा म्हटल्या की भगवंतानी, जेव्हा आपण म्हटलं की परब्रह्मच या सगळ्या जगताच्या रूपाने ते स्फुरित झालेलं आहे, जसं पाणीच लाटा बनत असतं तसंच भगवंत किंवा परब्रह्म हे धर्म अधर्म करणारं आणि धर्माची संस्थापना करणारं, अधर्माचा नाश करणारी एक व्यक्ती बनून ते येत असतं. असे हे सद्गुरू आहेत. मग ते पण सगुण ब्रह्मच आहे, चालतं बोलतं ब्रह्मच आहे आणि त्यांच्यासाठी वेगळं काही नाही आहे. सगळ्यामध्ये ते एकत्वच पाहतात. आणि मग जर हे ते ब्रह्म एक आहे, सगुण आहे, आता तसंच हे सगळं जगत देखील त्या ब्रह्माचंच स्फुरण आहे. मग ते परब्रह्मच जर स्फुरित आहे तर मग त्यालाच भगवंतानी काय सांगितलंय, मला जर तुला पाहायचं असेल तर तू या माझ्या विभूती पहा. आणि त्या विभूती सांगताना हीच सगळी उदाहरणं भगवंतानी पण दिलेली नाही आहेत का. स्रोतसामस्मी, जान्हवी आणि काय हे सगळे मेरू शिखरेणामहम, स्रोत आहे, पाण्याचा स्रोत म्हणजे वाहतं पाणी, त्याच्यामध्ये मी गंगा आहे. तर मग त्या दृष्टीने आता आपण सद्गुरूला पाहूया की जर परब्रह्माचीच अभिव्यक्ती, परब्रह्माची विभूती म्हणजे हे जर आहे, तर त्याच्यातला जो दोष आहे तो नामरूपात्मक आहे.
पण त्याच्यातली जी विभूती आहे ते त्या परब्रह्माचं प्रकटन आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण सद्गुरू पाहिले तर तसेच ते तशीच व्यक्तिमत्व घडवणारे आहेत. आणि असं ते अनाकलनीय अवर्णनीय असं ते सद्गुरूचं रूप आहे. भगवंतानी सुद्धा जेव्हा योग सांगताना काय म्हटलं, इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहम अव्ययम, म्हणले हा योग जो आहे, हे ज्ञान जे आहे ते मी विवस्वानाला दिलं होतं, सूर्याला दिलं होतं. आणि म्हणून पहिला सूर्या भगवान पण इथे आलेले आहेत की हे सूर्याला मी हे दिलेलं आहे. मग आणि जेव्हा ज्ञानेश्वर माऊली याचं भाष्य करत असताना ज्ञानी पुरुष भक्त याचे जे गुण सांगितले, तर ते गुण पटवून देण्यासाठी हे गुण म्हणजे काय, मैत्र म्हणजे काय, कारुण्य म्हणजे काय, हे सांगताना त्यांना कुठल्याही व्यक्तीचं वर्णन करता आलेलं नाही. तर त्यांनी या निसर्गाचीच साथ घेतलेली आहे. निसर्गामधलंच नदी, सागर, पर्वत यांचंच दाखले देऊन हे गुण सांगण्याचे प्रयत्न तिथे केलेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला की या निसर्गाने ते गुण, तो धर्म पालन केला आहे, पण मनुष्य मात्र तो धर्म विसरलेला आहे. की जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली तेव्हा तो धर्म सांगितला आणि तो धर्म अजूनही निसर्ग पालन करतो आहे, पण आपण पालन नाही करत आहे. म्हणून हा निसर्गच आपल्याला खरं परब्रह्म शिकवतो. तर ते जसं म्हणले की तो गंगा मैया जी आहे, गंगा कोण आहे बरं, साक्षात विष्णू भगवानांच्या चरणातून ही प्रकट झालेली गंगा आहे, जी शंकर महादेवांनी आपल्या मस्तकावर धारण केली, ती ही गंगा. ते म्हणजे सद्गुरूचं रूप आहे. जे जे उदात्त भव्य दिव्य उच्च असं आहे ते म्हणजे त्या परब्रह्म रूप आहे. मग इतकं उदात्त इतकं उच्च असं जे आहे, गंगेसारखं पवित्र असं ज्ञान जे आहे ते कधीही ढळत नाही, पडत नाही. आणि ती व्यक्ती हे ज्ञान जे घेते ती परिपूर्ण होते. ते जे आहे ते ज्ञान आहे. परीस आपण पाहिला, जरी इथे म्हटलं की तो परीस काही त्याचं सोन्याचं परीस करत नाही, पण तरीसुद्धा इतर दगडांच्या मानाने परीस सर्वश्रेष्ठ नाही आहे का? सगळं सोनं दगड धोंडे जे आहेत त्याच्यामध्ये परीस हे सर्वश्रेष्ठ आहे. मग जे दिसतं आहे त्याच्यामधली विभूती ती म्हणजे सद्गुरू आहेत. ते किती श्रेष्ठ आहे. असं करणं काही सोपं आहे का? सोनं करणं तरी सोपं आहे का परीसाचं? परीसाला ते जमतं. एखादा अगदी जड असेल, बद्ध असेल, त्याला सुद्धा सिद्ध करणं हे काही साधं काम नाही आहे ना. ते सद्गुरू आहेत, त्याचं वर्णन कसं बरं आपण करू शकतो? असे ते गुरु आहेत. आणि मग सागराची उपमा जेव्हा दिली की नामरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर तो क्षार आहे, पण त्याची विभूती जेव्हा पाहिली की सागराचा अथांगपणा, तो दीर्घपणा, तो कधीही आटत नाही. त्याला कधी किती नद्या मिळाल्या किंवा नाही मिळाल्या तरी त्याचं पाणी काही कमी होत नाही. ही विशालता जी आहे, ही व्यापकता जी आहे ती म्हणजे ते सद्गुरू आहेत. सागराला जसं की काही मागत नाही पाणी, मला पाणी द्या म्हणून. कोरडं होत कितीही दुष्काळ पडले तरी सागराचं पाणी काही कमी होत नाही. तुफान ते इतकं आहे, त्याला आवर कोणी खालू शकत नाही. तर असं सागरासारखं भव्य दिव्य असं सद्गुरूंचं रूप आहे. म्हणून त्या सागराची म्हणजे ती विभूती म्हणून आपण जेव्हा बघतो तेव्हा ते सद्गुरू सागरासारखे आहेत. अशी व्यक्तिमत्व ते घडवतात. गगनासारखं, गगन जे अनंत आहे ते तसं पाहिलं तर निर्गुणच आहे. सगळी जी पंचमहाभूत आहेत त्याच्यामधलं जे सूक्ष्मात सूक्ष्म जे आहे ते म्हणजे गगन आहे, आकाश आहे. जे तिथं काही आग लागली तर ते जळत नाही, दुर्गंध आला तर त्याला दुर्गंधी सुटत नाही, भिजत नाही ते. असं ते अनंतच आहे आकाश. आणि मग त्या आकाशासारखे जे होऊन जातात. जसं आता स्वामी विवेकानंद मासे खायचे, आता ते बंगाल
समुद्रकिनारी राहणारे आहेत ते इतर जे सगळे रामकृष्णांकडे गेले आणि त्यांनी म्हटलं की हा अभक्ष भक्षण करतो. तेव्हा रामकृष्ण म्हणे तो 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 म्हणले आकाशासारखा आहे. आता जशी भिंत आहे ती भिंत त्या धुराने काळी होऊ शकते. समजा आग इथे लागली किंवा आग पेटवली तर धूर जो निघेल त्याने काळी जी भिंत होते. पण आकाश काळं होतं का? जर मी पाणी ओतलं तर ते पाणी ओतलं तर जमीन भिजेल पण आकाश भिजत नाही. किती धो पाऊस पडला तरी आकाश भिजत नाही. मग असं ते अनासक्त शुद्ध नित्य असं जे आहे ते परब्रह्म आणि ते सद्गुरूचं रूप आहे. गगनासारखी उपमा त्यांना नाही का येऊ शकत. ते गगनासारखे ते आहेत असे. पण नामरूपाच्या दृष्टीने पाहिलं त्या निर्मितीच्या दृष्टीने पाहिलं तर जसं की नाही आहे. पण जेव्हा आपण मायेचा स्पर्श न करता जेव्हा बघू त्यातली विशालता दिव्यता पाहू ते सद्गुरू आहेत. आणि मग ते जर मायेच्या स्पर्शाच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. सूर्य जो आहे सूर्य कसं ना की प्रकाश आहे. प्रकाशाला काही आकार आहे का? तो निराकार आहे खरं. पण तोच निराकार प्रकाश एका सूर्यबिंबाच्या रूपामध्ये आपल्याला दिसत असतो. आणि ते सूर्यबिंब जे आहे ते कसं आहे स्वयंप्रकाशी आहे. त्याला दुसऱ्या कोणाचा प्रकाश नाही आहे. आणि त्या प्रकाशमयच आहे. तिथं दुसरं काहीच नाही आहे. असं नाही आहे की ते एक बल्ब आणि मग त्याच्यात ती वायर जाते मग तो प्रकाश पेटतो मग बाकी त्याला काहीतरी अंग आहे असं नाही आहे. ते प्रकाश गोलच आहे. तो तेजो गोलच आहे. तेजोमय रवी गोल गो भास्कर आहे. तो तेज प्रकट करणारा आहे असा तो तेजो गोल. असंच ते ज्ञान आहे की जिथे कशाचा आधार नाही आहे ते सगळ्याचा आधार आहे. ते सगळ्याचं प्रकाशक आहे. असं जे ज्ञान ज्याच्यामुळे आम्ही सगळं ज्ञान घेतो ते ज्ञान जे आहे ते म्हणजे ते आहे. आणि त्याला मग प्रकाश ह्या सूर्याचीच उपमा देता येऊ शकते. असे ते परब्रह्माचं व्यक्त रूप म्हणजे हा सूर्य आहे. त्याची विभूती म्हणून पाहिलं तर ते सद्गुरू हे सूर्याप्रमाणे आहेत असं म्हणता येईल आपल्याला. नंतर मग फणीवर शेष भगवान जे आहेत. शेष भगवानाची कल्पना वेग असं आहे का काही असं वाटतं. पण आपल्या पुराणामध्ये तर ते सांगितलेलं आहे. इतकं मोठं सगळं ही सृष्टी जी आहे त्याला उचलून धरणं ते काही सोपी गोष्ट आहे का? ही जी जेव्हा भगवान अवतार घेतात तेव्हा यांना सगळ्यांना आपल्या बरोबर घेतात ना धर्माचं कार्य संस्थापना करण्यासाठी. लक्ष्मण म्हणजे शेष भगवान आहेत. त्यांच्याशिवाय काही होऊ शकलं असतं का? ते होते म्हणून तर सगळं रावणाचा वध होऊ शकला. मग तर शेष म्हणजे काही भारवाही तिथे म्हणलंय. म्हणून म्हटलं की नामरूपाच्या जगतातून मायेचा दृष्टीने आपण जर बघितलं तर तो भारवाही आहे. मग तो करणारा आहे. काहीतरी ओझं घेतलेलं आहे. पण धर्माच्या दृष्टीने सत्याच्या दृष्टीने एक भगवंताची विभूती जे बघितलं परब्रह्माचं स्फुरण म्हणून आपण बघितलं तर आज जी धर्माची धुरा धर्माचं जे जबाबदारी जी घेतलेली आहे ती जबाबदारी घेणं हे सद्गुरूचं कार्य आहे. समाजामध्ये जी धर्मसंस्थापना होते काय करायचं काय नाही करायचं विधी निषेध हे जे मार्गदर्शनाचं कार्य जे आहे ते सद्गुरूंचं आहे. जशी परिस्थिती आहे जसा काळ आहे त्याप्रमाणे ज्ञान कसं बदलत जायचं अभ्यासक्रम कसा बदलायचा ते सद्गुरूच्या हातामध्ये आहे संपूर्ण. ही जी पूर्ण संस्था जी पद्धती जी आहे ती सगळी त्या सद्गुरूच्या फार मोठं जे जबाबदारी जी आहे तो भार सगळा सद्गुरूच्याच माथ्यावर आहे खरा. जे समाजामध्ये आज हे सगळे कायदे कानून जे बनत असतात संघटना काय घटना बनते घटना करणारे जे आहेत ते सद्गुरूच आहेत ना. ऋषी मुनी सगळा राज्यकारभार पाहायचे
नुसतं केवळ मनुष्य नाही, फक्त आपला देश नाही, तर संपूर्ण संपूर्ण सृष्टीचं जे पालनपोषण करण्याचं जे नियम नीती आहे, ती जी आहे त्याचा सगळा भार कोणावर असतो? तर जे समाजातला जो सज्जनांचा बुद्धिमंतांचा घटक आहे त्यांच्या हातामध्ये हे आहे. मग असं जे त्याची उपमा, ते जर ती संकल्पना सिद्ध करायची आहे तर त्या शेषाशिवाय कुठली उपमा देता येऊ शकेल? शेषाने जसं संपूर्ण हे तो भार घेतलेला आहे, ते म्हणजेच सद्गुरू आहेत. सद्गुरू म्हणजे जळाची उपमा दिली. खरोखर जळ म्हणजे जीवन नाही का? पाणी हे सगळ्यात शुद्ध जर असेल तर पाणी आहे. आणि मग ती भगवंताची विभूती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जे शुद्धतेला जर असेल तर ते पाण्याशिवाय दुसरं काही शुद्ध नाही आहे. आणि पाणी हे सतत वाहतं आहे. पाणी काय कसं राहतं? ज्या आकारामध्ये राहील, ज्या पात्रामध्ये आहे त्याचाच तो आकार ते घेत असतं. जे रंग आम्ही टाकू तसा रंग ते करत होतं, ते त्या रंगाचं. मग सद्गुरू असे नाही आहेत का? जी परिस्थिती असेल तशा परिस्थितीमध्ये ते बरोबर ॲडजस्ट होत असतात. जसे आहेत तसे, जसे विद्यार्थी आहेत तसं त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारे शिकवतात. वेदांताचे विद्यार्थी आहेत तर त्यांना ब्रह्मज्ञान देतात. इकडे नुसते काय बकऱ्या कोंबड्यांच्या मागे जाणार आहेत, मग त्यांना ते त्या दृष्टीने तशा प्रकारे शिक्षण छडीने शिकवतात की जसं आहे वाऱ्याची झूम तसा आकार ते घेत असतात. अनासक्ती आहे, असंच पाहिजे हेच पाहिजे ह्याच्यामध्ये ते अडकलेले नाही आहेत. देहाच्या ह्याच्यावर ते नाही आहेत. जसा आकार तसं ते आकार होऊन जातात. ते निराकार आहेत खरं म्हणजे. मग जळाची उपमा पण त्यांना लागू होते. ते जळासारखे अनासक्त, शुद्ध आणि परिस्थितीप्रमाणे हवं तसं बदलणारे आहेत, जीवन देणारे आहेत सगळ्यांना, तृष्णा सगळ्यांची हरपणारे आहेत, सगळ्यांना समाधान देणारे आहेत, तृप्ती देणारे असे आहेत. अमृतासारखं काय बरं जगामध्ये? असं काही सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? तर अमृतच आहे ना, की जे आम्हाला अमर करतं. मग जे असं देते ज्ञान ते देतात त्यांना अमृताची उपमा का नाही देऊ शकत आपण? की फक्त म्हणून परत ना मायेच्या दृष्टीने बघितलं तर ते कधीतरी नष्ट होणारं आहे. त्या दृष्टीने की त्यांची श्रेष्ठता इतकी मोठी आहे. पण जर परब्रह्माचं रूप म्हणून ते अमृत पाहिलं तर तेच अमृत म्हणजेच हे सद्गुरू आहेत. खरं ते अमृत आहेत, ते कल्पतरू आहेत नाही का? सद्गुरूंकडेच आपण काहीही मागू शकतो आणि ते आपल्या सगळ्या खरं म्हणजे सगळ्या आपल्या कामना इच्छा पूर्ण करत असतात. आणि कुठल्या दृष्टीने, कशा दृष्टीने? की ते असं काही ज्ञान देतात की आपल्याला तृप्तीच होऊन जाते, कृतकृत्यता वाटते, असं ते ज्ञान देत असतात. आणि असं ज्ञान देतात की त्या कल्पनाच मुळी आपल्याकडे राहत नाहीत. आपल्याला कल्पना कशी करायची, कोणती कल्पना करायची, काय मागणं करायचं हे सुद्धा ते आपल्याला शिकवतात. अशा प्रकारचे आपल्या जीवनातला ते कल्पतरूच आहेत. ते आपल्या जीवनामधले चिंतामणीच आहेत. की आम्ही एक काळ असा असतो की नुसते चिंतामय जगत नुसतं जीवन होऊन जात असतं. काय करू कसं करू म्हणले इतकं चिंता आम्ही असतो. पण जेव्हा सद्गुरू रूपी चिंतामणी आपल्या जीवनामध्ये येतो तेव्हा मग चिंता उरतच नाही. सगळं आम्ही त्याला समर्पित करून टाकलं की तू चिंता करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं जेव्हा होतं तेव्हा मग मला चिंता कशाची पडली? चिंता करणारे ते आहेत ना माझे, ते चिंतामणी आहेत आपल्यासाठी. जेव्हा श्रद्धा आणि भक्ती जे आहे तिथं आलं की ते सगळी ही चिंता, आणि मग अशा आम्हाला सुद्धा त्या स्थितीवर ते नेऊन ठेवत असतात. असे ते चिंतामणी आहेत.
आणि खरी लक्ष्मी जी आहे आपल्यासाठी सद्गुरूच हे सगळी मोठी लक्ष्मी आहे. भले आम्ही काय दरिद्री असो काही, पण ते मात्र जेव्हा सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा मग तो पैसा असो नसो, नोकरी असो नसो, आम्ही श्रीमंत होऊन जातो. कशाची काळजी वाटत नाही. खरं म्हणजे काय आहे ना की हे पैसा हे आपण बघितलं साधन आहे. मग त्या साधनावर आपण अवलंबून राहत नाही, तर आपलं जे साध्य आहे ते आपल्याला इथंच आहे, आपल्यामध्येच आहे. ते शोधण्याचा आपल्यामधली जी सगळी ही दडलेली जी सगळी शक्ती आहे त्या शक्तीचा शोध घ्यायला आपल्याला ते शिकण्यामध्ये दडलेले आपल्यामध्ये दडलेले सगळे सुप्त गुण जे आहेत आपल्यातल्या कला त्या बाहेर काढून, अरे तू तुझं नंदनवन उभं करू शकतोस, तू तुझ्या पायावर उभं राहू शकतोस, असं मार्गदर्शन करून ते आपल्याला लक्ष्मीवंत बनवतात आणि अशा मोक्षाच्या वाटेकडे आपल्याला नेत असतात. या लक्ष्मीला घेऊन काय करायचंय, ती सगळी लाथाडली तरी काहीच हरकत नाही. असे कित्येक आहेत की कोट्याधीश होते आणि गुरूंनी सांगितलं ते सगळं सोडून दे, माझ्याकडे ये म्हणले. त्यांनी चक्क सगळे कोट्यावधी रुपयाचे सगळं पाणी टाकून संन्यास घेतलेला आहे. आत्ता या काळामध्ये सुद्धा हे सगळं आहे. खरी लक्ष्मी तीच आहे म्हणले. असे ते आहेत. आणि हरिहर ब्रह्मादिक ते नाही आहेत का बरं? ब्रह्मा विष्णू, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा असं जेव्हा म्हटलं तेव्हा हे गुरु ब्रह्मा म्हणजे काय आहेत? तर ब्रह्मदेव जेव्हा त्या नामरूपाच्या दृष्टीने बघितलं तर ते त्यांचे पण नाश आहे म्हणून त्यांचं, पण आपल्या जीवनामध्ये ब्रह्मदेव म्हणजे काय आहे? भगवंताची विभूती, परब्रह्माचं प्रकटन म्हणजे ते स्फुरण म्हणजे ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्मदेवाचं कार्य काय? निर्मिती. तर आपल्यामध्ये ते ज्ञान उत्पन्न करतात आणि मग ते ज्ञान जे उत्पन्न झालेलं आहे त्याला पालनपोषण करणं, ते ज्ञान तसंच वर्धिष्णू ठेवणं जे आहे ते काम कोणाचं आहे? विष्णू भगवानांचं आहे. ती विष्णू भगवान म्हणजे आपल्यामधले जी ज्ञानाची जो रोपटं फुललं आहे त्याला वाढवत ठेवणं, त्याचा वृक्ष करण्याचं काम जे आहे ते विष्णू भगवानांचं आहे. ते विष्णू भगवान म्हणजे सद्गुरू आहेत. सद्गुरू ज्ञान देतात आणि ते ज्ञान आमच्यामध्ये सतत राहावं म्हणून त्याचाच पाठपुरावा मागोवा ते घेत असतात. जसं लहान मुलांना ना रोज अभ्यास, रोज पाढे म्हणायचे, लिहून काढायचे, पाठांतर करायचं, पुन्हा पुन्हा शिक्षा द्यायची, परीक्षा घ्यायची की जेणेकरून ते पक्क व्हावं, ते ज्ञान तिथे. नाहीतर पुढचं पाठ मागचं सपाट असं नाही होता कामा. मग सद्गुरू हे आपल्यासाठी ब्रह्मा आहेत, विष्णू आहेत. आणि शिव म्हणजे काय? संहार शक्ती. मग ते कशाचा संहार करतात? तर संहार हा अज्ञानाचा, आपल्यामधल्या दुर्गुणांचा, आपल्यामधल्या वाईट सवयींचा नाश करणारे जे ते हे शिव आहेत. ते ब्रह्मा विष्णू महेश हे म्हणजे आपल्यासाठी सद्गुरू आहेत. त्यांना ते जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा आपल्यामध्ये हा ज्ञानाचा पाझर फुटतो आणि तो झरा कधीही आटत नाही. आणि त्या ज्ञानाच्या झऱ्यामध्ये, त्या गंगेमध्ये आम्ही न्हावून निघतो आणि आपण ज्ञानमय होतो. आपण सद्गुरूसारखे स्वामी महंते महंत असेच होऊन जातो. असे ते हरिहर ब्रह्मसुद्धा आहेत, ते तसे आहेत. अशा प्रकारे या दृष्टीने जर पाहिलं तर सद्गुरू असे आहेत, असे ते आपल्याला घडवतात. मग आपण आता काय काय बघितलं बरं? ते ज्ञान काय आहे बघितलं आणि त्या ज्ञानाप्रमाणे सद्गुरू जे आहेत, शिक्षक जो आहे तो कसा आहे, त्याचं व्यक्तिमत्व काय आहे हे बघितलं. कारण हे महत्त्वाचं काय आहे? कारण जसा शिक्षक आहे तसाच विद्यार्थी पण ते घडवणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारची ज्ञानं असतील पण तरीसुद्धा व्यक्तिमत्व हे असं तेजस्वी ओजस्वी, असं भव्य दिव्य उच्च असं ते घडवतात. आणि असा विद्यार्थी पण घडवणार आहे.
म्हणून ह्या सगळ्या उपमा देऊन आम्हाला त्याची कल्पना देण्याचा प्रयत्न आहे. मग खरोखर आपल्याला त्याची कल्पना आली का? कुठेतरी म्हणावं लागेल की नाही, हे पण वर्णन कमी पडत आहे, म्हणून हे घ्यायची हेची माझी वर्णना. मग आता आणखीन एक विचार, वेगळा पैलू, की जर सद्गुरू असे आहेत आणि मग ते या शिष्याला केवळ फक्त हां तू ब्रह्म आहेस आणि मग ही सगळी माया आहे आणि असे 4-2 धडे वाक्य वाचली किंवा 4 ओव्या वाचल्या आणि मग ते सद्गुरू असे बनतात का? शिक्षक बनतात का? काय होतं? कशी शिक्षण पद्धती आहे? शिष्य कसे घडवले जातात? ती जी शिक्षण पद्धती, तो अभ्यासक्रम पण या 30 ओव्यांमध्ये दडलेला आहे आणि तो आपण उद्या पाहूया. जय जय रघुवीर समर्थ.